गोकुळ शुगर लिमिटेड धोत्री जिल्हा सोलापूर समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिलासाठी ठिय्या आंदोलन। तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाचे बिल त्वरित द्यावे या मागणीसाठी गोकुळ शुगर लिमिटेड समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। वागदरी तालुका तुळजापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस गाळप हंगाम 2024-2025 मध्ये धोत्री जिल्हा सोलापूर येथील गोकुळ शुगर लिमिटेड धोत्री येथे उरू गाळपासाठी पाठविला होता। ऊस घेऊन जाण्यापूर्वी गोकुळ शुगर लिमिटेडने शेतकऱ्यांच्या ऊसाला 2755 रुपये प्रति टनला भाव देण्याचे आश्वासन देऊन ऊस बिल थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल असे सांगितले होते। शेतकऱ्यांच्या फडातून ऊस जाऊन 6 महिने होत आहेत, परंतु अद्याप एक दमडीही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला नाही। वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करूनही गोकुळ शुगर लिमिटेडच्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिल मागणीकडे दुर्लक्षच केले आहे। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह लांबणीवर पडला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीज त्यांना भरावयाची आहे। केवळ पैसा अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेवटी वागदरी येथील शेतकऱ्यांनी जोपर्यंत ऊस बिल खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत गोकुळ शुगर लिमिटेड गेट समोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करून दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे। यामध्ये रामचंद्र यादव, अमोल पाटील, कलाप्पा वाघमारे, हनुमंत वाघमारे, मोहन धुमाळ, किशार सुरवसे, राजकुमार पवार, सतीश बिराजदार, फत्तेसिंग ठाकूर, निवृत्ती बिराजदार, रहीम शेख, रामसिंग परिहार, भरतसिंग ठाकूर सह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत। प्रतिनिधी SK गायकवाड, वागदरी।